नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये भारतातील मेघालय या राज्याची सखोल आणि सविस्तर माहिती पाहू. मेघालय हे भारताच्या ईशान्य भागात स्थित आहे. शिलाँग ही मेघालय राज्याची राजधानी आहे. 1972 साली मेघालय राज्य आसाम राज्यापासून वेगळे केले गेले आहे. मेघालय या राज्यात बहुसंख्य लोक ख्रिश्चन धर्मीय आहेत. मेघालय राज्यात 11 जिल्हे आहेत. या राज्याचे क्षेत्रफळ सुमारे 22,429 चौरस किलोमीटर आहे, तर 2011 नुसार लोकसंख्या 29,66,889 आहे. तसेच मेघालय या शब्दाचा अर्थ आहे ढगांचे घर असा आहे. सोमेश्वरी, दिगारू, कोपिली भोगाई, जादूकाता या मुख्य नद्या आहेत. मेघालयची अधिकृत भाषा इंग्रजी आहे. तसेच खासी, गोरो, बियार, हाजोंग या भाषाही बोलतात. तसेच इलेक्ट्रॉनिकच्या संबंधात लघु उद्योग आहेत. तसेच जास्तीत सिलिमेनाइट हे मेघालयकडून भारताला मिळते. तसेच भात व मासे हे यांचे खाद्य आहे. खासी या समुदायामध्ये यापासून बनला जाणारा जाडो हा लोकप्रिय पदार्थ आहे. दोह खलील, दोह नियांग, नखम बिची, नालंदा नखम, बल्टी चटणी, गिनील सोंगा हे पदार्थ येथील लोकांना आवडतात. तसेच मेघालयमध्ये पारंपरिक विवाह पद्धत आहे. त्यामध्ये लग्नानंतर आई-वडिलांकडून मुलीला सर्व मालमत्ता सोपविण्यात येते आणि लग्नानंतर पुरुष सासरी येऊन राहतात. मेघालय या राज्याची तुलना स्कॉटलंड या शहराशी केलेली आहे. मेघालयमध्ये भारतातील 4 नंबरचा सर्वात उंच धबधबा आहे. हा 340 मीटर वरून वाहतो. मेघालयमध्ये एक नदी आहे. एकदम स्वच्छ पाण्यातून बोटीतून चालताना पाण्याचा तळ दिसतो. या नदीचे नाव आहे डौकी नदी. तसेच एक प्रसिद्ध पूल आहे जो फक्त झाडांच्या मुळापासून बनलेला आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा लोखंडाचा उपयोग नाही. हा पूल पाहण्यासाठी दूर-दूरवरून लोक पाहायला येतात. तसेच मेघालयातील नृत्येही फार प्रसिद्ध आहेत. बहुतेक नृत्ये धार्मिक, सामाजिक व शेतीशी संबंधित असतात. लाहो हे मेघालयचे लोकनृत्य आहे. तसेच शिलाँग येथील पोलिस मार्केट हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहेत. मेघालयातील चेरापुंजी हे पूर्ण जगात सर्वाधिक पावसासाठी प्रसिद्ध आहे. मेघालय राज्याचे मुख्यमंत्री कोनार्ड संगमा हे आहेत.